गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण जावा स्क्रिप्टमधील कंट्रोल स्टेटमेंट पाहणार आहोत की जे आपण सीमध्ये तुम्ही पाहिलेले आहेत, जावामध्ये आत्ता पाहिले आहेत, पहिल्या सेमिस्टरला CPP पाहिले आहेत, त्यानंतर PHPमध्ये पाहिले आपण. तसंच जावा स्क्रिप्टमध्ये पण कंट्रोल स्टेटमेंट आहे. जर रेग्युलर लेक्चरमध्ये असं तर आत्तापर्यंत आपण हा नेक्स्ट म्हणून पुढच्या पॉईंटला गेलो असतो, पण आता हा व्हिडिओ रेकॉर्डिंग असल्यामुळे आता ते घ्यायला लागते, बरोबर. तर कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे प्रोग्रामिंगला, मग कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज असेल तर मेन पार्ट हा कंट्रोल स्टेटमेंटला कंट्रोल करण्याचं काम हे कंट्रोल स्टेटमेंट करतात. मग दोन टाईपमध्ये कंट्रोल स्टेटमेंट आहेत तुम्हाला माहिती आहे. एक डिसिजन मेकिंग किंवा कंडिशनल स्टेटमेंट आणि सेकंड रिपीटिंग किंवा रिपिटेशन किंवा लूप म्हणतो आपण त्याला. असे दोन टाईपचे आपण कंट्रोल स्टेटमेंट पाहिलेले आहेत. बराच सीमध्ये तर आपलं याच्यावर महिनाभर लेक्चर चाललं असेल तर त्या कंट्रोल स्टेटमेंटवर. आज शॉर्टमध्ये पाहायचं आहे की तुम्हाला त्या सिंटॅक्स माहिती आहे, कसा यूज करायचं ते माहिती आहे. सिंटॅक्स तुम्हाला सांगितले एक सेम ॲज अ सी प्रोग्रामिंग इन जावास्क्रिप्ट. जे आपण सिंटॅक्स यूज करतो आहे सीमधले किंवा जावामधील असतील किंवा CPPमध्ये असतील, सेम ॲज यूज्ड इन जावास्क्रिप्ट लँग्वेज. तर कंट्रोल स्टेटमेंटचे दोन टाईप आहेत, एक कंडिशनल स्टेटमेंट आणि सेकंड इज लूपिंग. तर त्यातला आपण फर्स्ट पार्ट पाहणार आहोत, कंडिशनल स्टेटमेंट किंवा त्याला आपण डिसिजन मेकिंग म्हणतो. डिसिजन घेणं. कंडिशनल किंवा डिसिजन, एक कोणची तरी कंडिशन ट्रू असेल, एक तर हे किंवा एक तर ते, बरोबर. मग असे दोन स्टेटमेंट आहेत आपल्याला, इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट. त्यानंतर सेकंड पार्ट पडतो हा नेस्टेडचा किंवा नेस्टेड इफ म्हणून आपण यूज करू शकतो, नेस्टेड इफ एल्स यूज करू शकतो आपण. त्याचप्रमाणे स्विच केस हे सुद्धा कंडिशनल स्टेटमेंटमध्ये मोडतं. ब्रेक असेल किंवा कंटिन्यू असेल हे सुद्धा कंडिशनल स्टेटमेंट किंवा डिसिजन मेकिंगमध्ये आपण पाहिले होते. आपण वन बाय वन पाहू आपण. इट इज सिम्पल, काय जास्त त्याच्यामध्ये नाही आहे. फर्स्ट, इफ स्टेटमेंट. सिंटॅक्स इफ काय असेल ती कंडिशन किंवा स्टेटमेंट, याच्यामध्ये तुम्ही यूज ब्रॅकेट केलं तरी चालतं किंवा नाही केलं तरी चालतं. कशामध्ये? GS किंवा जावा स्क्रिप्ट लँग्वेजमध्ये. इट इज अ स्टेटमेंट्स. तुम्हाला काय स्टेटमेंट्स असतील ते स्टेटमेंट. इट इज अ सेम ॲज अ सिंटॅक्स. कोणाचा? सी प्रोग्रामिंगचा. फॉर एक्झाम्पल, पण आता हा लिहित असताना जर आपण साधं हाय प्रिंट जरी केला असेल किंवा बाय जरी प्रिंट केला असेल किंवा एखादी कंडिशन चेक केली असेल की पॉझिटिव्ह कोणता किंवा निगेटिव्ह कोणता, अशा प्रकारचं स्टेटमेंट जर यूज केलं असेल किंवा एखादं लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन यूज केला असेल तर हू इज मॅक्स. परंतु इट इज अ ओनली वन स्टेटमेंट इज एक्झिक्यूट. ह्याच्यामध्ये आपण एल्स राईट नाही केला. इफ जर कंडिशन ट्रू असेल तर दिस ब्लॉक इज एक्झिक्यूट, अदरवाईज बाहेर पडेल. जे आपण सी प्रोग्रामिंगमध्ये पाहिलं होते, जर लास्ट सीची जर बुक कुठं सापडली असेल तर पहा की आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतले आहेत, भरपूर गोष्टी घेतलेल्या आहेत. परंतु हा राईट करता असताना आपण कशामध्ये राईट करणार? एखाद्या बॉडी टॅगमध्ये लिहा किंवा हेडमध्ये लिहा किंवा स्क्रिप्टमध्ये. म्हणजे आपण स्क्रिप्ट हे कशामध्ये लिहितो? बॉडी किंवा टॅगमध्ये किंवा दोन्हीमध्ये तुम्ही लिहू शकता. परंतु लिहित असताना आपल्याला स्क्रिप्टमध्येच राईट करायला लागतं. देन स्क्रिप्ट, देन टाईप टेक्स्ट और जावास्क्रिप्ट. जर मी असं राईट करत असेल आणि त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग लिहित असेल तर तो स्क्रिप्टिंग लँग्वेजचा भाग आहे. कोणता? GSचा. काय कंडिशन आहे किंवा काय
तर व्हॅर जर मी काय घेतलं, व्हॅर a इज इक्वल टू 5 अँड व्हॅर b इज 10. जर मी कंडिशन चेक केली, इफ a इज लेस दॅन b तर who इज प्रिंट, तर a इज लेस दॅन म्हणजे a इज लेस दॅन b. ओके, दिस कंडिशन इज ट्रू. म्हणजे काय, मी जे काय राईट कराल डॉक्युमेंट डॉट राईट, तर काय प्रिंट होईल, a ची व्हॅल्यू काय होईल, प्रिंट होईल. एल्स आपण लिहितच नाही, कारण का ओनली वन स्टेटमेंट. ते स्क्रिप्ट जे लिहायचं आहे, जे आपण सी प्रोग्रामिंगमध्ये पाहिलं किंवा जे आपण जावा लँग्वेजमध्ये पाहिलं किंवा CPP लँग्वेजमध्ये पाहिलं, सेम रूल आहे. फक्त कशामध्ये लिहायचं आहे, स्क्रिप्टमध्ये लिहायचं आहे. a ची व्हॅल्यू 5 घेतली, b ची व्हॅल्यू 10 घेतली. ऑपरेटर आहेत, ऑल ऑपरेटर आहेत. a इज लेस दॅन b. ओके, a इज 5, b इज 10. कंडिशन ट्रू, तर डॉक्युमेंट राईट a इज प्रिंट. b चा काय संबंध, प्रिंट नाही, कारण तो एल स्टेटमेंट आपण घेत ओनली वन. दिस इज इफ स्टेटमेंट्स. नेक्स्ट पाहायचं आपल्याला इफ एल्स स्टेटमेंट. नेक्स्ट इफ एल्स स्टेटमेंट, ह्याच्यामध्ये पण आपण तेच करतोय. पहा सिंटॅक्स त्याचा, इफ काय असेल ती कंडिशन किंवा स्टेटमेंट, जर कंडिशन ट्रू असेल तर दिस ब्लॉक इज एक्झिक्यूट्स. अनदर एल्स, काय एल्स, तर दिस स्टेटमेंट इज एक्झिक्यूट. इफ एल्स स्टेटमेंट एक तर हे कंडिशन होईल किंवा एक तर हे कंडिशन होईल. ह्याच्यामध्ये जर राईट केलं तर एल्स पार्ट आपला काय येईल, डॉक्युमेंट राईट एस बी देन क्लोज द स्क्रिप्ट. ओके, ए ची व्हॅल्यू 5 घेतली, बी ची व्हॅल्यू 10 घेतली. इफ इज ग्रेटर दॅन बी, कंडिशन ट्रू असेल तर हे प्रिंट होईल. जर कंडिशन मी म्हटलं इज ग्रेटर दॅन बी, तर कंडिशन काय होईल, फॉल्स होईल. आणि देन एल्स काय होईल, प्रिंट होईल. इट इज अ इफ एल्स स्टेटमेंट. हे आपण पाहिलेले. तुम्हाला जर समजत नसेल तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. जर आपल्याला इफ एल्स स्टेटमेंट किंवा अजून लूप जर यूज करता येत नसेल तर आपण पूर्ण वीक आहोत, एक लक्षात घ्या. इट इज अ सिम्पल स्टेटमेंट, जे की आपण सीचे सिंटॅक्स पाहिले. फक्त वी आर राईट द इन अ स्क्रिप्ट अँड दॅट सिंटॅक्स. व्हेरिएबल कशा प्रकारे आपण इंटिजर ए बी सी अशा प्रकारच्या गोष्टी करत असतो आपण. नेक्स्ट नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट. नेक्स्ट स्टेटमेंट nested if else if असं. आणि else statements. नेस्टेड म्हटलं आपण कंडिशन बाय कंडिशन, कंडिशन टू कंडिशन आपण काय करू शकतो, आपण चेक करू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल सिंटॅक्स काय त्याचा, इफ जर ही कंडिशन ट्रू असेल हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर कंडिशन फॉल्स असेल तर पुन्हा मला काय करावं लागेल, जर एखादी कंडिशन पुन्हा म्हणजे मल्टिपल कंडिशन चेक करायचे असतील तर फॉर एक्झाम्पल 3 नंबरपैकी मला एक मॅक्झिमम फाईंड करायचा असेल किंवा मला काय करावं लागेल ॲव्हरेज फाईंड करायचं असेल मार्क लिस्ट ग्रेडनुसार. डिस्टिंक्शन विथ क्लास आपण पाहिलं होतं, डिस्टिंक्शन विथ फर्स्ट क्लास, त्यानंतर फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, पास क्लास आणि फेल
असे जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतं, कंडिशनमध्ये कंडिशन एक ही कंडिशन ट्रू असेल तर हे होईल, ते नसेल तर हे होईल, हे नसेल तर ते होईल. अशा आपण काय केलं होतं, आपण नेस्टेड इफ एल्समध्ये किंवा मॅक्झिमम 3 नंबर जर मला फाइंड करायचे असेल तर अजून एखादी कंडिशन मला टाकायला लागेल, देन फाइंड करायला लागेल. इफ कंडिशन, जर ही कंडिशन ट्रू असेल तर ही स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. जर कंडिशन फॉल्स झाली, मला अजून एखादी कंडिशन चेक करायची, तर मी अजून काय करू शकतो, कंडिशन टाकून चेक करू शकतो. धिस, जर ही कंडिशन ट्रू असेल तर धिस स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड. अजून मला एखादी कंडिशन टाकायची असेल तरी आपण टाकू शकता. तुम्हाला जेवढ्या कंडिशन टाकायच्या तेवढ्या कंडिशन तुम्ही टाकू शकता. देन लास्ट, जर थांबायचं असेल तर देन एल्स इन दिस ब्लॉक इन दिस स्टेटमेंट्स. जर कंडिशन ट्रू असेल तर धिस स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. जर कंडिशन फॉल्स असेल तर पुन्हा एल्समध्ये जाईल आणि तिथं कंडिशन मला टाकले असेल तर तिथं एक्झिक्यूट होईल, तिथे हे स्टेटमेंट ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर ही कंडिशन फॉल्स असलं, पुन्हा एखादी कंडिशन टाकायची असेल तर मी पुन्हा कंडिशन टाकल. जर ती कंडिशन ट्रू असेल तर धिस स्टेटमेंट, नसेल तर एल्स. असे तुम्ही मल्टिपल कंडिशन टाकू शकता. दॅट इज कॉल्ड नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट्स. 3 नंबरपैकी मला जर मॅक्झिमम मिनिमम फाइंड करायचं असेल तर मी नेस्टेड इफ एल्सचा यूज करू शकतो. इट इज सिम्पल. मॅक्झिमम 3 नंबर घेतले असतील, इट इज अ स्क्रिप्ट. आता मी स्क्रिप्ट पूर्ण इन जावा स्क्रिप्ट. ओके, 3 व्हॅल्यू घेतल्या, वॅर इज 7, वॅर बी इज 8, वॅर सी इज 10. ओके, 3 व्हॅल्यू घेतल्यात, मला मॅक्झिमम फाइंड व्हॅल्यू करायची. वी आर युझिंग अ नेस्टेड इफ एल्स. काय, इट इज सिम्पल. जर फर्स्ट कंडिशन मी काय करल, चेक करल कोणाशी, ए इज ग्रेटर दॅन बी असेल अँड दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर ए इज ग्रेटर दॅन सी. जर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट किंवा हे स्टेटमेंट ट्रू असेल तर ए इज मॅक्झिमम प्रिंट करू शकतो. डॉक्युमेंट राईट काय, ए इज मॅक्स. देन एल्स, जर ही कंडिशन फॉल्स असेल तर पुन्हा मी काय करल, कंडिशन टाकायला लागेल. जर मग ह्यातली ह्या दोघांपैकी कोणती एक कंडिशन फॉल्स असेल तर हे प्रिंट होणार नाही, कंडिशन फॉल्स होईल, कारण का वी आर युझिंग अ अँड ऑपरेटर. देन बीची कंडिशन चेक केली, बी इज ग्रेटर दॅन ए अँड बी इज ग्रेटर दॅन सी. जर ही कंडिशन ट्रू असेल तर काय प्रिंट होईल, डॉक्युमेंट राईट बी इज मॅक्स. ओके, जर ही कंडिशन फॉल्स असेल तर एल्स प्रिंट होईल. काय एल्स, डॉक्युमेंट, कारण आता ए पण मॅक्स नाही, बी पण मॅक्स नाही, तर राहिला कोण, तर सी इज मॅक्स. ओके, देन क्लोज द स्क्रिप्ट. एची व्हॅल्यू 7 आहे, बीची व्हॅल्यू 8 आहे, सीची व्हॅल्यू 3 आहे. इथे कंडिशन मी चेक केली, ए इज ग्रेटर दॅन बी, कंडिशन फॉल्स आली. पहिली कंडिशन फॉल्स आली, दुसरी कंडिशन चेक करायची गरज नाही, कारण का अँड ऑपरेटर. ही कंडिशन फॉल्स असेल तर ऑटोमॅटिक हेल्स कंडिशनमध्ये जाईल, नेस्टेडमध्ये, तिथं चेक करा बी इज ग्रेटर दॅन ए, यस, बी इज ग्रेटर दॅन सी नाही आहे, कंडिशन फॉल्स. जर ह्या दोघांपैकी अँडमध्ये काय, दोघांपैकी एक फॉल्स असेल तर दिस स्टेटमेंट इज फॉल्स. देन कंडिशन ही पण फॉल्स आली तर तो काय एल्समध्ये जाईल, परंतु ए चेक केला, बी चेक केला, राहिला कोण, सी. सी इज मॅक्स. बघा, एची व्हॅल्यू 7 आहे, बीची व्हॅल्यू 8 आहे, सीची व्हॅल्यू 10 आहे, तर हू इज मॅक्स, सी इज मॅक्स. इट इज अ सिम्पल प्रोग्रामिंग लँग्वेज, इज अ नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट आपण यूज करू शकतो. देन नेक्स्ट, स्विच केस. स्विच केस आपण कशासाठी यूज करतो, आपण सिलेक्शन स्टेटमेंट. आपण इफ एल्स, इट इज अ डिसिजन मेकिंग किंवा कंडिशन स्टेटमेंट. काय, एक तर कोणची तरी, आता आपण एफ पाहिला एक कोणचं तरी, इफ एल्स पाहिला कोण, त्यापैकी कोणतं तरी एक, आणि नेस्टेड इफ एल्स पण पाहिला, फक्त आपण कंडिशन चेक करतोय, परंतु एकच काय होईल डिसिजन असेल, एकच कोणचं तरी.
किंवा एकच काहीतरी कंडिशनल स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, एकच. आपण मेनी कंडिशन यूज करू शकतो, परंतु दोघांपैकी एक किंवा 10पैकी एकच फक्त. इट इज कॉल्ड डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. एकतर हे किंवा एकतर ते, एवढं लक्षात ठेवलं तरी पाहिजे. देन नेक्स्ट पॉईंट आहे स्विच स्टेटमेंट. डिसिजन मेकिंगमधलाच आपण पाहिला आहे स्विच स्टेटमेंट. स्विच स्टेटमेंट आपण काय करतो, ऑप्शन राहतात. द सिलेक्शन स्टेटमेंट, त्यालाच आपण काय म्हणतो, सिलेक्शन स्टेटमेंट म्हणतो. की त्याच्याकडं मल्टिपल ऑप्शन आहेत, त्यापैकी एक कंडिशन काय होईल किंवा एक कंडिशन मी चॉईस, आपण काय म्हणतो चॉईस बेस्ड, किंवा आपण मेनी ट्राय प्रोग्रामिंग करण्यासाठी आपण काय करतो, स्विच स्टेटमेंटचा यूज करतो. तर सिलेक्शन मी सांगेन की एक एक्झिक्यूट कर, 5 नंबरचं हे कर. जर 1 आणि 5पैकी माझं कोणतंच नसेल तर बाय डिफॉल्ट कोणतं असेल, डिफॉल्ट स्टेटमेंट असेल. इट इज अ सिंटॅक्स. स्विच स्टेटमेंट, वॉट एव्हर एक्सप्रेशन किंवा काय असेल स्टेटमेंट असेल, कंडिशन असेल. देन केस एन व्हॅल्यू 1, काय तुम्हाला ह्याच्यामध्ये राईट करायचे स्टेटमेंट्स असतील. ओके. देन ब्रेक. देन सेकंड केस व्हॅल्यू 2 म्हणजे केस 2 असेल किंवा काय असेल. देन स्टेटमेंट. देन ब्रेक. असे मेनी असतील, किती तुम्हाला जेवढ्या केसेस ठेवायचे तुम्ही केसेस ठेवू शकता. आणि लास्ट कोणती असेल, केस डिफॉल्ट असते. देन स्टेटमेंट. देन ब्रेक. ओके. दिस इज अ स्विच केस. इट इज अ चॉईस स्टेटमेंट राहतो. जर एक्सप्रेशनमध्ये 1 म्हटलं, व्हॅल्यू 1 असेल तर स्टेटमेंट एवढंच एक्झिक्यूट होईल, किंवा ह्या स्टेटमेंटमध्ये काय असेल, कॉलिंग असेल, काय असेल एवढं स्टेटमेंट होईल. जर मी एक्सप्रेशन आता ह्या 1 आहे, हा 2 आहे आणि बस एवढंच आहे. जर मी इथं एक्सप्रेशन 10 टाकलं तर इथं 10 नाहीची, तर डायरेक्ट डिफॉल्टमधलं स्टेटमेंट काय होईल, एक्झिक्यूट. इट इज अ चॉईस स्टेटमेंट किंवा सिलेक्शन स्टेटमेंट म्हटलं जातं. कशाला, स्विच स्टेटमेंटला. आपण मेनी ट्राय प्रोग्रामिंग भरपूर केला. ॲडिशनचा प्रोग्राम 1 दाबलं की ॲडिशन झाला, 2 दाबलं सबट्रॅक्शन, हा मेनी ट्रायचा प्रोग्राम आपण मागच्या वेळेस केला होता. किंवा आत्ताही तुम्ही नाही का सिस्प्रोमध्ये तुम्ही करत असाल, केसेस 1 असतील किंवा 1 डिलीट असेल किंवा अपेंड असेल किंवा बऱ्याच गोष्टी, सर्च असेल, ऑपरेटिंग सिस्टीममध्ये केले असतील किंवा सिस्प्रोमध्ये केलं असेल किंवा जावामध्येही केलं असेल तुम्ही याच्या आधी, किंवा CPमध्ये केलं असेल, की सगळं प्रोग्रामिंग आत्ताचं तर मला तर टीवायचं बऱ्यापैकी प्रोग्रामिंग, इंटरनेट प्रोग्रामिंगचं सोडून ते दोन्ही पण ऑल आर इन स्विच स्टेटमेंटमध्येच राईट आहे. की पहिलं मेनी ट्राय ऑप्शन असतो, काय 1 काय, सेकंड काय, अपेंड आहे का, डिलीट आहे का, ॲड आहे का, मॉडिफाय आहे का, काय इन्सर्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ह्याच्यामध्ये स्विच स्टेटमेंटचा यूज करून आपण पाहतो. नेक्स्ट पाहिजे आपल्याला लूप्स. हे झाले कंडिशनल स्टेटमेंट. सेकंड GS कंट्रोल स्ट्रक्चरमधील पार्ट आहे. लूप्स. सेकंड पार्ट लूप्स. आपल्याला इथे वेगवेगळे लूप्स आहेत. फॉर लूप आहे, नेस्टेड फॉर लूप आहे, अनेक आहेत. तुम्ही जेवढं नेस्टेड यूज करू शकता तेवढं यूज करू शकता, डिपेंड्स ऑन कंडिशन. देन फॉर इन आहे. देन व्हाईल अँड डू व्हाईल लूप, अशी 4 लूप आहेत. ह्यांना तुम्ही नेस्टेडसुद्धा यूज करू शकता. फॉर लूप्स म्हणजे काय, रिपिटेशन ऑफ स्टेटमेंट. हा जर एखादा स्टेटमेंट 100 वेळा प्रिंट करायचा असेल तर फक्त एक कंडिशन टाकल 100ची आणि ते 100 वेळा प्रिंट करेल. वी आर युझिंग अ लूप्स. ह्याच्या आधी आपण स्टेटमेंट पाहिलं होतं, डिसिजन मेकिंगचं पाहिलं होतं. त्याच्यामध्ये अनेक कंडिशन जरी असल्या तर एक कोणतं तरी एक्झिक्यूट होईल. इथं अनेक स्टेटमेंट तुम्ही काय करू शकता, ॲट अ टाईम एक्झिक्यूट करू शकता. वी आर युझिंग अ लूप्स. तर पहिला आपण पाहतोय लूप, फॉर लूप, की जो आपल्याला माहिती आहे सिंटॅक्स. काय सिंटॅक्स, फॉर इनिशियलायझेशन
then condition, then expression. Okay, and these statements. मला ह्याचा पूर्ण सिंटॅक्स माहीत पाहिजे की हाऊ एक्झिक्यूट. फर्स्ट इज इनिशियलायझेशन, सेकंड इज चेक द कंडिशन. जर कंडिशन ट्रू असेल तर तो कुठं जाईल, जर कंडिशन ट्रू असेल तर स्टेटमेंट 3 मध्ये येईल, म्हणजे ह्या ब्लॉकमध्ये. ह्या ब्लॉकमधील जेवढे काय स्टेटमेंट असतील तेवढे एक्झिक्यूट होतील. जर हे ब्लॉक संपलं किंवा स्टेटमेंट संपलं तर तो कुठं जाईल, एक्सप्रेशनमध्ये जाईल. तिथं काय प्लस प्लस होईल किंवा एक्सप्रेशनची व्हॅल्यू त्याला मिळेल. आणि देन पुन्हा तो काय करेल, कंडिशन चेक करेल. जर कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा खाली येईल, पुन्हा स्टेटमेंट संपलं की पुन्हा एक्सप्रेशनमध्ये जाईल, पुन्हा कंडिशन येईल, पुन्हा कंडिशन चेक करेल, पुन्हा कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा ब्लॉकमध्ये येईल. जर ब्लॉक संपला किंवा स्टेटमेंट संपलं तर एक्सप्रेशनमध्ये येईल, पुन्हा कंडिशन येईल. जर कंडिशन फॉल्स झाली तरच तो काय होईल, बाहेर पडाल. दिस इज द कन्सेप्ट ऑफ लूप्स. जर मला ही लूपची कन्सेप्ट माहीत नसेल, की आपण तुम्हाला सांगितलं सी प्रोग्रामिंग आपण शिकवत असताना, लर्न करत असताना त्यावेळेस आपण 1 महिनाभर कंट्रोल स्ट्रक्चर शिकलेलो आहे आपण. प्रत्येक अल्गोरिदम असेल, कंट्रोल स्टेटमेंट असतील, टोकन असेल, कारण इट इज अ बेस ऑफ द ऑल लँग्वेजेस. जर हा बेस फंक्शन असेल, कंट्रोल स्टेटमेंट असतील, टोकन असेल, हा कोणत्या लँग्वेजमधून काय होत नाही, रिमूव्ह होत नाही, कारण इट इज अ लॉजिक. कारण त्याला घेतल्याशिवाय स्टेटमेंट मला एक्झिक्यूट करता येत नाहीत, किंवा त्याला घेतल्याशिवाय माझं स्टेटमेंट किंवा लॉजिक डेव्हलप होत नाही कधीच. लक्षात घ्यायचं. इट इज अ फॉर. तुम्ही स्क्रिप्टमध्ये जसं आपण सेममध्ये पाहतो तसंच आपण स्क्रिप्टमध्ये आपण पाहू शकतो. आपण इट इज अ स्क्रिप्ट. टाइप टेक्स्ट जावास्क्रिप्ट, देन काय वॅर फॉर लूप घेतला, वॅर ए is greater than 10 is less than 10, then a where a plus plus where a, then document write plus a, then script. It is a simple programming loop. H value 1 घेतली, a is 1, 1 is less than 10, yes. कंडिशन ट्रू असेल तर खाली प्रिंट होईल 1, देन स्टेटमेंट संपलं a प्लस प्लस होईल, a2 होईल, देन चेक द, पुन्हा कंडिशन 2 इज लेस दॅन 10, येस. खाली आला पुन्हा प्रिंट होईल. असं कुठपर्यंत चलन, 10 पर्यंत. 11च्या कंडिशनला काय होईल, तो बाहेर पडत. इट इज अ सिम्पल फॉर लूप जे आपण सीमध्ये शिकलो, किंवा आत्तापर्यंत जेवढं प्रोग्रामिंग करत आलो, किंवा PHP लेटेस्ट आपण PHPमध्ये पण आपण ह्याच गोष्टी शिकलो. इट इज अ लूप. हे नेस्टेड लूप पण तुम्ही यूज करू शकता. फॉरमध्ये फॉर किती तुम्ही काय करू शकता, नेस्टेड फॉर लूपचा यूज करू शकतो. जोपर्यंत आधी स्टेटमेंट संपत नाही तोपर्यंत बाहेरचा लूप संपत नाही, एक लक्षात घ्या. किंवा जर मी नेस्टेड लूप यूज केला, जर अशा प्रकारची लूप यूज केला, हा एक लूप आहे, हा एक लूप आहे, हा एक लूप आहे, इथून मी स्टार्ट करेल, तो आतमध्ये जाईल, पुन्हा आतमध्ये जाईल. इथे गेल्यानंतर ह्यातील जेवढे काय स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील, ज्यावेळेस हा फॉल्स होईल त्यावेळेस तो ह्या लूपमध्ये येईल, ज्यावेळेस हा लूप फॉल्स होईल त्यावेळेस तो ह्या लूपमध्ये येईल, आणि ह्या लूपमधून बाहेर पडणार. हे ज्यावेळेस लूप फायनल होईल संपल असं बाहेर पडा. इट इज अ नेस्टेड फॉर लूप. नेक्स्ट फॉर इन. हा फॉर इन पण आपण पाहिला होता इन PHPमध्ये. त्यासाठी यूज केला जातो, फक्त ॲरेच्या व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. आपण
एक्झाम्पल पण पाहू आपण. फॉर इन किंवा फॉर इन सिंटॅक्स आहे त्याचा. फॉर व्हेरिएबल नेम इन ऑब्जेक्ट, तुम्हाला कोणत्या एखादा ऑब्जेक्ट घ्यायचा त्याला हे करू शकता. आणि देन स्टेटमेंट्स देन क्लोज. काय असेल तो व्हेरिएबल, म्हणजे हा यूज फक्त कशासाठी होतो, फॉर इन ॲरेज व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी. किंवा ॲरेज जो काय असेल, डायरेक्ट जो ॲरे घेतो आपण TTमध्ये किंवा जावास्क्रिप्टमध्ये, तो डायरेक्टली मला प्रिंट करायचा असेल तर मला कंडिशन न टाकता मी डायरेक्ट ॲरेच्या व्हॅल्यू हा फॉर लूप यूज करून डायरेक्ट काय करू शकतो, प्रिंट करू शकतो. हाऊ, कसं पहा. स्क्रिप्ट व्हॅर पर्सन नावाचा ॲरे एक, एफ नेम जॉन, लास्ट नेम डो अँड एज 25. इट इज अ ॲरे. हा काय ॲरे आपल्याला यूज करायचा आहे. हा ॲरे ह्या जॉन डो आणि 25, जॉन डो 25 काय आलं पाहिजे, प्रिंट झालं पाहिजे युजिंग अ फॉर. म्हणजे जो काय ॲरे दिला आहे तो ॲरे मला काय करता आला पाहिजे, डायरेक्ट प्रिंट करता आला पाहिजे. तर युजिंग अ फॉर एक्स, जर व्हॅर एक्स घेतला, एक्स इन अ पर्सन, पर्सनमधील प्रत्येक व्हॅल्यू एक्सला काय होईल, एक्झिक्यूट होते. देन डॉक्युमेंट राईट person x, then close the script. It is a simple. var x एक व्हेरिएबल घेतला आहे, एक ॲरे पर्सन नावाचा ॲरे. कारण का टाईप लिहायची गरज नाही, किंवा आपण फंक्शनमध्ये PHPमध्ये आपण ॲरे म्हणत होतो. इथं टाईप किंवा काही सांगायची गरज नाही, कारण का डिपेंड्स ऑन व्हॅल्यू. त्याला माहिती आहे अशा प्रकारची व्हॅल्यू असेल तर हा काय ॲरे. मल्टिपल व्हॅल्यूत आपण यूज केला, ह्या पर्सन काय ॲरे येतो आणि त्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू काय एक्झिक्यूट येतात. म्हणजे ॲरेमध्ये फर्स्ट एफ ऑफ 0 असेल तर हा असेल, 1 असेल हा 2 असेल. ओके, इट इज अ व्हॅल्यू. कारण स्टोअर होतानाच तो तसं होणार आहे. 0 1 2 मध्ये काय पर्सन कोणता, जॉन, देन डो, देन 25. देन एक्स इन अ पर्सन, एक्स इन अ पर्सन, पर्सनमधील प्रत्येक व्हॅल्यू एक्समध्ये काय होईल, किंवा एक्स इन अ पर्सन किंवा पर्सन इन अ एक्स, सगळ्या व्हॅल्यू काय होतात ह्या फॉर्ममध्ये एक्झिक्यूट. इट इज अ सिंटॅक्स. आपण मनाने कोणतीही गोष्ट करत नाही. व्हेरिएबल नेम इन अ ऑब्जेक्ट, जो काय ऑब्जेक्ट आहे तो काय होईल त्या व्हेरिएबलला एक्झिक्यूट होईल. आणि 1 बाय 1 काय केलं आपण, तो व्हॅल्यू प्रिंट केली. देन एक्स इन अ पर्सन, फर्स्ट डॉक्युमेंट राईट पर्सन एक्स, वॉट इज एक्स, फर्स्ट जॉन, तो काय होईल ह्याच्यात एक्झिक्यूट होईल एक्स, आणि तो काय होईल प्रिंट होईल, तर काय होईल जॉन. देन फॉर संपलं नाही, पुन्हा पर्सन ऑफ एक्स तर काय, तर डो. देन पुन्हा पर्सन ऑफ एक्स काय 25. आणि जर ज्यावेळेस कुठपर्यंत प्रिंट होईल, जोपर्यंत ॲरेमध्ये व्हॅल्यू तोपर्यंत प्रिंट होईल. कंडिशन टाकायची गरज नाही. जर कंडिशन टाकायची असेल तर आपण हा फॉर इन यूज न करता हा आपण पहिलाच फॉर यूज केला असं चालला असता. कारण आपण पहिल्या फॉरचा जरी इथं यूज केला तरी आपण काय करतो, ॲरे प्रिंट करू शकतो, आपण पाहिलेले. बट मला ॲरेची व्हॅल्यू दिल्यात, मला कंडिशन न टाकता फक्त एक व्हेरिएबल घेऊन त्या ॲरेला एक्झिक्यूट करून काय करायचं, मला फक्त प्रिंट करायचं. वी आर युजिंग अ फॉर इन. आपण लास्ट सेमिस्टरमध्ये आपण हा पहिल्या सेमिस्टर इंटरनेट प्रोग्रामिंग PHPच्या पार्टमध्ये आपण हा भाग पाहिला होता की फॉर इन हा ॲरेसाठी काय केला जातो, यूज केला जातो. ओके, नेक्स्ट व्हाईल लूप. आपण मोस्टली यूज फॉर लूपचा यूज करतो. आधी व्हाईल लूप पाहत होतो आपण, सीमध्ये आपण व्हाईल लूप पाहिलं. कारण व्हाईल लूपमध्ये काय प्रत्येक स्टेटमेंट वेगवेगळे आहेत. व्हाईल देन काय असेल ती कंडिशन
काय असेल ते स्टेटमेंट्स अँड देन व्हॉट इट इज अ सिंटॅक्स कोणाचा जसं फॉर लूपचा यूज होतो तसंच व्हाईल लूपचा यूज होतो फक्त काय असतील इथं काय असेल इनिशियलायझेशन असेल काय जे काय व्हॅल्यू इनिशियलायझेशन करतो ती कंडिशन ट्रू जर कंडिशन ट्रू असेल तर धी स्टेटमेंट ते स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर जोपर्यंत हा व्हाईल लूप कवर एक्झिक्यूट होईल जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही ज्यावेळेस कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस तो लूपमधून बाहेर पडत फॉरमधील व्हाईलमध्ये काय फरक आहे व्हाईलमध्ये आपण तिन्ही स्टेटमेंट इनिशियलायझेशन कंडिशन एक्सप्रेशन किंवा स्टेटमेंट्स हे तिन्ही वेगवेगळे ठिकाणी मांडतो किंवा वेगवेगळे राईट करतो म्हणून व्हाईल लूप एक्झिक्यूट होत असताना थोडासा स्लोली होतो आणि फॉर लूप फास्टली होतो कारण तो एकाच स्टेटमेंटमध्ये तिन्ही स्टेटमेंट आहेत इनिशियलायझेशन कंडिशन आणि स्टेटमेंट हा फरक आहे बस एवढाच नाही तर तुम्ही व्हाईल लूपच्या जागेवर फॉर लूप यूज करू शकता फॉर लूपच्या जागेवर तुम्ही व्हाईल लूप यूज करू शकता परंतु तिचं प्रोग्रामिंग पार्ट करत असताना ह्या व्हाईलपेक्षा फॉर लूप थोडा सिम्पल अँड इझिली एक्झिक्यूट करण्यासाठी आपण यूज करतो कारण का एकाच स्टेटमेंटमध्ये आहेत ते नॉट अ कॉम्प्लेक्स इट इज अ कॉम्प्लेक्स परंतु दिस यूज हिच कंडिशन काय असेल कोणताही तुम्ही प्रोग्राम यूज करा किंवा काय यूज करा फर्स्ट कंडिशन होईल देन स्टेटमेंट होईल स्क्रिप्ट देन व्हॅर 5 व्हाईल is 1 is less than 5 and then document write let's say and close the script sorry a plus plus and then close the script same as one is जिथं फॉर्ममध्ये आपण एका स्टेटमेंट यूज करतो तिथं काय वेगवेगळे व्हॅर इज 1 इज लेस दॅन 5 यस काय झालं 1 प्रिंट झाला देन आय प्लस प्लस आयची व्हॅल्यू 2 झाली पुन्हा तो कुठे गेला वर गेला 2 झाला कंडिशन ट्रू आहे वर 2 3 4 5 पर्यंत हां सॉरी 4 पर्यंत कारण 5 इज लेस दॅन 5 कंडिशन फॉल्स होईल आणि तो बाहेर पडेल 1 2 3 4 पर्यंत प्रिंट होईल इट इज अ व्हाईल लूप डू व्हाईल लूपमध्ये काय होईल आधी स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि नंतर काय होईल स्टेटमेंट कंडिशन चेक होईल आपण ते पण पाहिलं देन डू व्हाईल लूप काय सिंटॅक्स फर्स्ट डू काय असेल ते स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतील देन व्हाईल लूप काय व्हाईल लूप कंडिशन चेक इट इज अ सिंटॅक्स लूपमध्ये व्हाईल लूपमध्ये आधी कंडिशन चेक होईल मग स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील डू व्हाईलमध्ये आधी स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील नंतर काय होईल कंडिशन चेक होईल इज अ डू व्हाईल लाईफ त्यानंतर ब्रेक कशासाठी यूज केला जातो किंवा कंटिन्यू हे आपण स्टेटमेंट पाहिलेत जर एखाद्या स्टेटमेंटमधून मला काय करायचं असेल मला बाहेर पडायचं असेल किंवा एखाद्या लूपमध्ये जर आलो आणि मला बाहेर पडायचं तर मी ब्रेक टाकल ब्रेक तो काय होईल बाहेर पडल इट इज अ कीवर्ड्स यूज इन अ जावास्क्रिप्टमध्ये जे काय सीचे सिंटॅक्स आहेत तेच आहेत कंटिन्युअसमध्ये काय एखादी कंडिशनपर्यंत येणं मला पुन्हा वर जायचं असेल तर युझिंग अ कंटिन्यू कीवर्ड्स हे सगळे सिंटॅक्स किंवा हे सगळं GS कंट्रोल सेम ॲज अ सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज तुम्हाला काल पण सांगितलं होतं की 70 ते 80% पार्ट हा सी प्रोग्रामिंगचा जसाचे तसा आहे ओके इट इज अ ओव्हर GS कंट्रोल स्टेटमेंट नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फंक्शन पाहणार आहोत GSचे ओके थँक्यू